हेलो 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 आहा ला 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 हो अरे वाह, क्या बात है। शाबास माय बाप हो आणि संपूर्ण बसलेले माझे रसिक जन मायबाप माझ्या आई बहिणी तुमच्या चरणावरती डोका आहे मुद्दा तिथूनच छिडीन जिथून सुरुवात झाली होती प्रश्न तो विचारला होता मी संताच्या मी म्हटलं संत होता आडा जळला घर जळलं नाही कुटुंबातले लोक जळले नाही विठ्ठल विठ्ठल नामजप केला तर तो संत कोणता शाहीर साहेब म्हणे संत ज्ञानेश्वरांनी विठ्ठल पंत कुलकर्णी हे त्या संताचं नाव आहे म्हणे मी म्हटलं मान्यवर शाहीर साहेब ते नाव नाही शाहीर साहेबांना म्हटलं संत ज्ञानेश्वर मी आपल्या फेरावरती आलो आणि मी पुस्तकामधून ते राहुल भाऊ शेडकी स्टेजवरती आले होते हो ना मान्य त्यांना वाचून मी उत्तर सांगितलं का ह्या प्रश्नाचं हे उत्तर आहे पुन्हा आपल्या फेरावरती आले आणि मले म्हणते मी पुस्तक वाचतो का मी का पागल आहो का म्हणते मी ना पुस्तक कोणती पुस्तक वाटली ते पुस्तक पुन्हा काढ बॅग मध्ये काढ लवकर दाखवा खोलून नाही मला सांगा हे आम्ही पुस्तक हे व्यक्तिविजय सारा पुस्तकाचं नाव नाही आहे का नाही आहे नाही याच्यामध्ये लिहिलं नाही का लिहिलं नाही का हे घ्या वाचून घ्या तुम्ही लागेल माहिती करता हे घ्या नाही तिथं लिहिलं आहे शाहीर साहेब मोठ्याचा दर्जा दिला म्हणून पायातली चप्पल म्हणून नको तुडवा समजलं का हे सर्व लोकांना दिसून राहिलं लहान पोराची गरिमा कुठपर्यंत राहते म्हणजे तुम्ही आपलं खाऊन नाही शिकवलं पाहिजे तुम्ही खाऊन नसती वर राहिले आपल्याला गोष्ट झगड्याची अरे वा तिकडं पलटा बापी 19 अध्यायाकडे 19 अध्याय तिथं आहे ते आता याच्या पुढच्या फेराले अरे वा शाहीर साहेब आणि होटावरची लाली गेली नाही पाहिजे मान्यवरजी 19 अध्याय काढा म्हटलं मी 19 वारे वा शाहीर साहेब काय समजत नाही बा आम्हाला बुद्धी
शेक लावा. लावा लावा बुद्धीला थोडासा नेट लावा. असं विचारधारेला थोडासा शेक लावा. वा वा ज्यानं ह्या गोष्टी केल्या तो जंग जिंकला. आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या ठेकाकामीने एकट्याने घेतला. नाही घेतला त्याने एकट्याने घेतला. तमाशा ही लोककला आहे, तिला त्याच पद्धतीने वागवा. भागवा आणि माझ्या बिल्डिंग मध्ये शिरण्याची आपल्या झोपडीमध्ये भागवा. भागवा भागवा तो शाहीर नाही हो मी गुरुजी. का पहिले फेराले जमलं का रे, दिल्लं का रे. आता ते काय काय डुकरे तमाशा करणार तुमच्या सोबत. हा ते शाहीर नाही करत मी. पण गोष्ट जेव्हा सत्याची येईल तर मेलो तरी चालत, मागं सरणार नाही. मी जेव्हा माझं पुस्तक तुम्हाला दाखवत आहे, तुम्ही मग स्वीकारत काऊन नाही त्या गोष्टीले. वा रे वा. पुन्हा शाहीर साहेबाचं म्हणणं आहे, काय तेरी औकात नाही अपने बाप को भेज. तो गाण्याचा आधार आहे. गाण्याचा आधार त्याने गाण्यामध्ये म्हटलं, तेरी गल्ले ना दूंगा सा दाल. ये मत समज तू गुंगा बहिरा है. ये मत समझे गुंगा बहिरा अन्ना है. अच्छा शायरी करता शान से शायरी मेरा धन्ना है. पता है तुम अगर समझते होंगे खुद के सुभान के भाष्य, बादशाह ये कलंगी का टाइगर अभी जिंदा है. क्या बात है टाइगर. मेरे को पता है शेर की उम्र हो गई लेकिन वो शिकार करना कभी नहीं भूलता. वाह वाह हमारे जैसे 10 भोकेंगे लेकिन. हा दिसलं का उत्तर नाही दिसलं जी का दाखवू मी पुन्हा तुम्हाला. हा असं होते. मग एखादी मामीनं घेतला तर विषय गंभीर होते बरं. हा शाहीर साहेब, तत्वाचा वाद होईल, गोष्ट मुजुरी करणार आणि व्हायपर तुम्हाला बोलणार नाही. नाही नाही आणि बोललो ते दुसरे सोडून चालला जाईल. हे पैसे नाही घेणार कमिटी कडून. हे शायरी करीन मी. मा बापानं मला नाही शिकवलं. दान नाही सुधारली तर धर रे मंजोरे बे मंजोरे. मी शायरी पसंत नाही करत, पण सत्य आहे तर सत्यच राहील. हा 19वा अध्याय पहा, तिथं कहाणी आहे आणि त्या कहाणीमध्ये सार आहे. हा आता माझी हे ठेवा. आता सांगा बरोबर आहे का नाही आहे. आता छाती ठेवून सांगा, आता बरोबर नाही का आहे का नाही उत्तर. बरोबर आहे. नाही आता हा न्यायजन कोर्टामध्ये आणि केस मी जितीन. आता काऊन जितीन. माझ्यापाशी पुस्तकाचा पुरावा आहे आणि तुमची जेवढी प्रॉपर्टी ती मी आपल्या नावावर करीन. जितल्याशिवाय सोडणार नाही. हा समजलं का शाहीर साहेब. अरे होंगे आप सुभानगे बादशाह, इधर खड़ा कलंगी का वजीर. चला लो कितनी भी तीर बंदा मरने को हाजिर. क्या बात है. सर कर देगा मेरा, मैं भाग के नहीं जाऊंगा. नहीं नहीं और हाथ जोड़ के माफी मांगने में तुम्हारे पास नहीं आऊंगा. कभी नहीं आऊंगा. जिथपर्यंत चुकत नाही तिथपर्यंत झुकत नाही. हा माझा स्वभाव आहे. स्वभाव है. हा बोलता बोलता शाहीर साहेब बोलून गेले, हे ब्रह्माजीची स्टाईल होय म्हणते. हा तर त्याच्यात प्रोडक्शन होय ना. काऊन नाही झेलून राहिलं का. छान लावीन फळ कोण खायला पुन्हा. हा आणि म्हणून तुम्ही बोलता बोलता गाण्यामध्ये बोलले का शिशुपालाने म्हटलं का आपल्या बाप को भेज. तर बघा त्याचं उत्तर मी तुम्हाला देतो. आता तुम्ही जा. बाप को भेज नाही क्या. तर बघा काय म्हणणं आहे माझं. अरे बघा जयंती सोहळ्याला, अरे बघा हे भेटली हो. क्या बात है. अरे शिवा भिवाची पुण्याई, अरे शिवा भिवाची पुण्याई, बघा हे नकली हो. शिवा भिवाची पुण्याई, बघा हे नकली हो. आणि म्हणून आपले बाप को भेद शिशुपाल म्हणत होता म्हणते नाही का. आणि म्हणून मी गाणं म्हणत होतो, जर लक्ष असू द्या. अरे माझ्या विचारधाऱ्याची तो, अरे माझ्या विचारधाऱ्या
माझ्या बापाचा हा झेंडा, कोणता तिरंगा? अरे माझ्या बापाचा हा झेंडा मान्यवरजी त्या मायसमोर फडकवतो. माझ्या बापाचा हा झेंडा त्या मायसमोर फडकवतो. माझ्या विचारधाऱ्याची तोफ त्या घरात धडधडतो. माझ्या विचारधाऱ्याची तोफ त्या घरात धडधडतो. माझ्या बाबाचा हा झेंडा त्या मायसमोर फडकवतो. माझ्या बाबाचा हा झेंडा त्या मायसमोर फडकवतो. जंगल में रहने वाला मोर कभी किसी के आगे नहीं रोता और बुलफ्रॉग ऐसा मेंढक है जो जिंदगी में कभी नहीं सोता.